नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण Z78 या बुरशीनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Z78 बुरशीनाशक हे बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी तयार केलेले रासायनिक साधन आहे. हे बुरशीजन्य रोगांचा प्रसार थांबवण्यासाठी आणि झाडांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी वापरले जाते. याचा उपयोग विविध पिकांमध्ये होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर केला जातो. आता याच्या घटक, मोड ऑफ ॲक्शन, वापरण्याच्या पद्धती, डोस आणि लॉजिकसह सविस्तर माहिती पाहूया. Z78 बुरशीनाशकातील मुख्य सक्रिय घटक झिनेब आहे. झिनेब हे एक संरक्षक प्रोटेक्टिव्ह बुरशीनाशक आहे, ज्याचा उपयोग फंगसच्या विविध प्रजातींवर केला जातो. झिनेब बुरशीच्या पेशींमध्ये प्रवेश करून त्यांच्याशी संपर्क साधते आणि त्यांची वाढ रोखते. हे एक नॉन सिस्टेमिक फंगिसाइड आहे, म्हणजेच झिनेब झाडांच्या पेशींमध्ये प्रवेश करत नाही, तर फक्त पृष्ठभागावर कार्य करते. मोड ऑफ ॲक्शन. Z78 बुरशीनाशकाचे मोड ऑफ ॲक्शन हे प्रत्यारोपण क्रिया आणि संरक्षणात्मक क्रिया या दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागले जाते. 1. प्रत्यारोपण क्रिया. Z78 झाडांच्या पानांवर किंवा फुलांवर फवारले जाते, तेव्हा हे बुरशीजन्य पेशींवर थेट संपर्क करते. बुरशीच्या पेशींमध्ये असलेले एन्झाईम आणि प्रथिने हे झिनेबच्या संपर्कामुळे नष्ट होतात, ज्यामुळे बुरशीची वाढ थांबते. 2. संरक्षणात्मक क्रिया. झाडांच्या पानांवर फवारलेले Z78 एक प्रकारचे संरक्षणात्मक कवच तयार करते, ज्यामुळे बुरशीचे बीजाणू पानांवर स्थिर होण्यापूर्वीच नष्ट होतात. यामुळे नवीन रोगांची लागण होण्याची शक्यता कमी होते. 3. कोणत्या पिकांवर वापरले जाऊ शकते. Z78 बुरशीनाशक हे विविध पिकांवर वापरले जाऊ शकते. यामध्ये मुख्यतः फळपिके, भाजीपाला पिके आणि फुलपिके यांचा समावेश होतो. फळपिके: द्राक्ष, सफरचंद, केळी, संत्री आणि आंबा यांसारख्या फळांवर वापरले जाते. भाजीपाला पिके: टोमॅटो, बटाटा, कांदा, कोबी, भेंडी आणि वांगी यांसारख्या भाजीपाला पिकांवर प्रभावी आहे. फुलपिके: गुलाब, गेंद, जास्वंद यांसारख्या फुलांवर याचा वापर केला जातो. पूर्णविराम. वापरण्याची स्टेज आणि डोस. वापरण्याची अवस्था. Z78 बुरशीनाशकाचा वापर मुख्यतः रोगाच्या प्रारंभिक अवस्थेत किंवा रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केला जातो. बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर किंवा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी याची फवारणी करणे उपयुक्त असते. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत. झाडाची रोपे लावल्यानंतर 20 ते 30 दिवसांनी फवारणी करावी. फुलांच्या अवस्थेत. फुलोरा दिसू लागल्यानंतर किंवा फळधारणेच्या वेळेस फवारणी करावी, जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखता येईल. डोस. Z78 चा वापर पाण्यात मिसळून फवारणीच्या स्वरूपात केला जातो. याचा डोस पिकानुसार आणि रोगाच्या तीव्रतेनुसार ठरवावा लागतो. सामान्यतः 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात झिनेब मिसळून फवारणी करावी. फळपिके: 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिके: 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी. किंमत. मार्केटमध्ये 1 किलो Z78 ची किंमत ₹550-650 आहे. व्हिडिओ आवडलीच शेतकरी राजा या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, पण तोही व्हिडिओ